कानडा हो विठ्ठलू कर्नाटकू तेणे मज लावियला वेधू असं संत ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलेलं आहे। त्यांना ज्या कानड्या विठ्ठलाने वेधू लावला होता असा वेधू गेली अनेक शतकं महाराष्ट्रालाच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर म्हणजे कर्नाटकातल्या असंख्य भाविकांना वारकऱ्यांना या श्री विठ्ठलाने वेधू लावलेला आहे। आणि आषाढी कार्तिकेला लाखो भाविक कर्नाटकामधून पंढरपूरला वारीला जातात आणि सर्व कर्नाटकभर गावोगावी श्री विठ्ठलाची मंदिरं आहेत, अनेक कानडी भक्त आहेत। इथं रोज हरिपाठ कीर्तन भजन प्रवचन या सगळ्या गोष्टी होतात आणि महाराष्ट्र आणि कर्नाटकाचा एक वेगळा अनुबंध एक वेगळा बंधुभाव या श्री विठ्ठलाच्या निमित्तानं विठुरायाच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतो। नमस्ते, मी श्रीरंग गायकवाड आणि मी जिथे उभा आहे तुम्ही माझ्या पाठीमागं हे पाणी पाहत असाल तर हे गाव आहे MK हुबळी, कित्तूर तालुक्यामध्ये कर्नाटक राज्यातल्या बेळगाव जिल्ह्यामध्ये ही मलप्रभा नदी आहे। त्याच्या काठावर मी उभा आहे आणि या काठावर एक अत्यंत सुंदर असं श्री विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे आणि या ठिकाणावरून पंढरपूरला दिंडी जाते। मी आपल्याला सांगू इच्छितो की ज्ञानोबा तुकाराम हे जे आमचं वार्षिक आहे संत साहित्याला वाहिलेलं, या वार्षिकाच्या वतीने यंदा आम्ही संत एकनाथ महाराजांवर विशेषांक करत आहोत। आणि संत एकनाथ महाराजांचे आजोबा भानुदास महाराज हे कर्नाटकामधल्या हंपी या शहरात आले होते, हंपी या नगरात आले होते। याचं कारण असं की श्री विठ्ठलाची मूर्ती तिथला राजा श्री कृष्णदेवराय याने आणली होती। राजाला त्यांनी कन्व्हिन्स करून ती मूर्ती पुन्हा ते पंढरपूरला घेऊन गेले श्री विठ्ठलाला आणि त्याचा शोध घेण्यासाठी भानुदास महाराजांच्या पाऊलखुणांचा शोध घेण्यासाठी एकनाथ महाराजांच्या पाऊलखुणांचा शोध घेण्यासाठी म्हणून आम्ही कर्नाटकात आलो आहोत। आणि इथं या मलप्रभा नदीच्या काठी हे जे MK हुबळी नावाचं जे गाव आहे तिथलं हे विठ्ठल मंदिर आहे आणि माझ्यासोबत पुंडलिक महाराज आहेत जे श्री ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यामध्ये त्यांची दिंडी आहे, जे इथून दिंडी घेऊन जातात आणि पंढरपूरला पायी वारी करतात असे महाराज आज आपल्या सोबत महाराज रामकृष्ण हरे रामकृष्ण। आता या निमित्ताने असं सांगा की ही जी परंपरा आहे कर्नाटकातली वारकरी परंपरा, मी जसं सुरुवातीला म्हणालो कानडा विठ्ठलू कर्नाटक ज्ञानेश्वरांच्या काळापासून किंवा त्याच्याही अगोदरपासून कर्नाटकातून असंख्य वारकरी पंढरपूरला जात होते, तशीच ही तुमची परंपरा आहे। आता आम्ही बघतोय हे जे मंदिर आहे सुंदर असं मंदिर नदीच्या काठावर उभं केलेलं आहे आणि ते कुणी उभं केलं, कधी उभं केलं, इथून ही वारीची परंपरा कधी सुरू झाली जरा सांगायला सुरुवात करा। आपली ह्या वारकऱ्यांच्या संप्रदायामध्ये प्रथम संत रुद्रप्पा महाराज हरिभक्त पारायण संत रुद्रप्पा महाराज आणि त्यांची मूळ गाव इथं मलप्रभा काठेवर हुणशीकट्टी ग्राम, त्यांनी ब्रिटिशाचे राज चालवतात त्या काळावेळातली ते आपली वारकरी संप्रदाय चालू करत आपली आजोबाणी जन्मस्थान हुणशीकट्टी ते सगळं सोडून संसारातले सगळं त्याग करून त्यांच्या मुलं भाला घेऊन तसंच नदी काठावरून MK हुबळीला आले। MK हुबळीला येऊन इथं एक ब्रिटिश बांधलेलं धर्मशाळा होतं, ते धर्मशाळामध्ये येऊन इथं योग तपस्या केले 12 वर्ष अखंड वीणा पारायण करून आणि इथून पंढरपूर कार्तिकी वारी, इथूनच 300 किलोमीटर पंढरपूर आहे, इथून कार्तिक वारी चालू केली एक 20-22 दिवस पायी दिंडी आणि परत आषाढी मासामध्ये आणि इथून आळंदी बेळगाव कोल्हापूर कराड सातारा पुणे मार्गावरून आळंदीला देऊ आळंदीला जाऊन आळंदी ते माऊली बरोबर पालखी बरोबर दिंडी घेऊन पंढरपूरपर्यंत आषाढी वारी हे चालून केले। मग त्या सेवा तसंच आपली सेवा हे चालूच आहे आणि परत हे मंदिर आहे ना आपले हे मंदिर त्यांनी उभा केले 1928 रुद्रप्पा महाराजांनी मंदिर 12 वर्ष अखंड तप करून मंदिराने उभा केले। 1928 ईस्वीमध्ये मूर्तिप्रतिष्ठापन केले मंदिरातली। फक्त 21 दिवसामध्ये मूर्ती बनवून 21 दिवसामध्ये मूर्ती घेऊन येऊन प्रतिष्ठापन केले। म्हणजे मूर्ती घडवली 21 दिवसामध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी। पण महाराज त्यांना कसं काय असं वाटलं की आता आपण हे सगळं घरदार सोडावं, जमीन जुमला सोडावं, शेतीवाडी सोडून द्यावी आणि इथे यावं, असं काय कारण झालं? म्हणजे संसाराच्या नावे घालून या शून्य, म्हणजे संसार म्हणजे आपण कमवायचे सगळे इतकं ठेवून जाते त्यांनी शेवटचे कळाले त्यांना
ज्ञान उत्पत्ती झाल्यानंतर शेवटाची ज्ञान प्राप्ती झाली ना, ज्ञानाचे पैसे आपले वांगड येत नाही, सोनं आपले वांगड येत नाही, जमीन आपली वांगड येत नाही, काही वांगडत नाही. केलेले भगवंताची परमात्माची सेवा आपली वांगड येणार आहे नामस्मरण म्हणून त्याची निश्चय मन ठरवून ही योग तप जगद्गुरु तुकाराम सारखे त्यांनी इकडे कर्नाटकमध्ये 12 वर्ष अखंड विना पारायण करून इथं मंदिर स्थापन करून हे परमात्माची वाढमय म्हणजे सगळ्या लोकाला हे निवड प्रेम होवासाठी परमात्मा चालवले. आणि परंतु आत्तापर्यंत त्याला काय जमीन नाही काय नाही, त्याची सेवा केलेली हे सेवा इथं ह्या जमीनवर राहिलेलं आहे मलप्रभा नदी काठावर. हे सेवा वंश परंपरा तसं चालू असावं म्हणून त्याची शेवटची म्हणजे वैकुंठला जाता वेळी सुद्धा त्यांच्या मनात ते ठरलं आपली सेवा हे चालू दे, असं चालू होऊ दे, हे सेवा चुकी व्हायची नाही. म्हणजे एकाने तप केलेले सेवा चालू होणार असणार बघा. म्हणजे संत जगद्गुरु 1600 शतमानामध्ये केलेले सेवा आतापर्यंत चालू आहे. ज्ञानेश्वर महाराज 1200 शतमानामध्ये केलेली सेवा आतापर्यंत चालू आहे. असं संत रुद्रप्रभू त्यांची 1928 मध्ये जन्म घेऊन ते सगळे नियोजन केलेले आता शेवपर्यंत आपली सेवा त्यांची सेवा कुठेही खंडित झालेली नाही, खंडित झाली नाही आणि थकले नाही. हे सेवाला कंटाळले नाहीत, कंटाळले नाही. माझ्या वडिलांची मिरासी देवा तुझी चरण सेवा पांडुरंग म्हणजे महाराजांनी म्हटलेलं आहे. त्याप्रमाणे म्हणजे बाकी महाराष्ट्रातल्या लोकांनाही आश्चर्याची गोष्ट वाटते की कर्नाटकातले वारकरी कन्नड बोलणारे, मराठी फारसं चांगलं येत नाही तर तुम्हाला खूप चांगलं मराठी येतं, हे सगळे मंडळी पंढरपूरला जातात, श्री विठ्ठलाचे दर्शन घेतात. आणि इथे सुद्धा या मलप्रभा नदीच्या काठावर आपण आता हे बोलत राहूच, पण हे महाराज हे जे आपल्या पाठीमागे जे दिसतं आहे तर हे काय आहे आणि ह्या परिसराविषयी थोडं नदीविषयी आणि नदीविषयी म्हणजे मलप्रभा नदी हे कणकुंबी म्हणून तिथे उगम झालेला आहे. म्हणजे खानापूर बेळगाव जिल्ह्यामध्ये खानापूर तालुक्यामध्ये कणकुंबी म्हणून तिथे गाव आहे. त्या गावामध्ये एक गौडा होते पाटील मोठी घरदाराने होते चांगलं, म्हणजे गावची पाटील होते. त्यांना पाणी लागलं नव्हतं शेताला, म्हणजे त्यासाठी हेर काढला, एक हेर काढला आणि परत नंतर दुसरी हेर काढला आणि तकला त्यांनी 2 हेर काढले तरी पाणी लागले नाही. आता एक ज्योतिषकाराकडे गेला, ज्योतिषकाराकडे आपण आम्हाला 2 विहीर काढलो शेतामध्ये पाणीच लागलं नाही, म्हणजे काय आपली हे आहे काढा आपली शास्त्र काय आपली ज्योतिषामध्ये काय येतात ते सांगा म्हणून त्यांच्याकडे बोलून घ्यायला गेले. मग नंतर बोलल्यानंतर ज्योतिषकाराने सांगितलं बाबा तुम्हाला 7 सूनबाई आहे, शेवटची जे सूनबाई पायापासून तुम्हाला पाणी लागणार, मग ते सूनबाई तुम्हाला मिळणार नाही, पाणीच जाणार. म्हणजे तिच्या पायगुणाने तुम्हाला पाणी मिळेल पण सून गमवावी लागेल, सून येत नाही तुमच्या बरोबर राहत नाही, येत नाही, ते जाणारच. असं बघा म्हटलं लावू दे काहीतरी असू दे, आम्ही हे हिर काढतो असं म्हणून त्यांनी परत येऊन अजून हे हिर काढला. आता 3 हिर आहे तिकडं, 3 विहीर आहे. विहीर आहे ते विहिराचे पाणी लागले. मग सोनबाईला सांगितले नाही त्यांनी, फक्त त्यांच्या मनावर थोडंच ठेवून घेतला आणि दुसरी लोकांना काहीच सांगितले नाही. असं म्हणून असं सांगितलं तर नको असं म्हणणार आहे ना. मग त्याप्रमाणे ते मुली त्याला शेवटी सगळं विहीर काढल्यानंतर शेवटी ते पूजाचे सामान काहीतरी सोडून या, मग ते सोनबाईला पटवत त्यांच्या पायात पाणी येणार. मग सोनबाई तसंच पाणीमध्ये जाऊन पाणीच जाणार, तुम्हाला मिळणार नाही असं म्हणून सांगितल्यानंतर तसंच कवा म्हणून त्याच्या मनामध्ये लाट सोनबाईला तिथे हिर काढल्यानंतर पूजाचे सामान आरती सोडून आलं होतं. ते आरती घेऊन ज्याला ते सोनबाईला पाठवलं, मग पाठवले बरोबर एकदम पाणी उगम होऊन वाहत ते पाणी तसंच येऊन सोनबाई गेलं. आणि कुठं कुठं ते हात केले, मलपुरी म्हणून हात केले तिथं सासरानी, कुठं मलपुरी हात केले म्हणून ते हात केलेले तिकडे दगड टाक फेकला. ते 12व्या शतमानामध्ये मंदिर झालेलं आहे, बरोबर मंदिर झाले. आणि मग इथे त्याचं काय आहे, इथे कसं काय आलंय, त्यांचं मंदिर आहे का, त्या सुनबाईंचं मंदिर आहे ते? नदीचं सुनबाईचं मंदिर आहे पूर्वीपासून. अच्छा. परंतु आता काय झालं, ते आपली बसवण्यांची बायको आहे ना, हे इथं युद्ध करताना तसं इकडे आले, त्यासाठी इथं त्यांची समाधी झाला. मग हे समाधी इथंच आहे म्हणून ते शासनाने हे काढून सगळं हे करून मध्ये इथं समाधी बांधली त्यांची. अच्छा, म्हणजे ही बसवण्णांच्या धर्मपत्नी समाधी आहे. गंगांबिका. म्हणजे ही आता तुम्ही जी कथा सांगितली ही मलप्रभा नदीची कथा पहिलाची पूर्वीची. आणि इथे बसवण्णांच्या धर्मपत्नी ऐक्यस्थान.
अच्छा, हा. म्हणून त्यांची ही समाधी आहे. हा, हा. म्हणजे जसं बसवण्णांची समाधी तिकडे स्थान. समाधी आहे, हा, तसं इथं मलप्रभा आणि कृष्णेचा जिथे संगम आहे, घटप्रभा. हा, हा. काय त्या संगमाचं नाव तिथे? कृष्णा मलप्रभा संगमच तिथं कुडल संगम. कुडल संगम कुडल संगम इथं मध्ये- जे बसवण्णांची समाधी आहे, समाधी तशीच त्यांच्या धर्मपत्नीची समाधी ही MK हुबळी एमके हुबळी नावाच्या गावात गावात आणि नदीपात्रामध्ये आहे. नदीपात्रामध्ये. आणि कर्नाटक सरकारने जशी तिथे बसवण्णांची समाधी आहे अशी खोल खोल करून ही नदीच्या शासनाने- पात्रामध्ये हा, हा, आणि पाणी जाऊ नये एरवी त्याच्यामध्ये हा, हा, पायऱ्या पायऱ्यांनी खोल जायचं खाली हो, हो. आणि तिथे खाली समाधी आहे. समाधी जशी बसवण्णांची आहे आणि तशीच बायकोंची त्यांची इथे पत्नीची आहे. आणि तुम्ही हे जे MK हुबळी होय असं जे नाव सांगताय, हं. तर हे नेमकं काय आहे MK हुबळी? एमके हुबळी म्हणजे पूर्वी कित्तूर चन्नम्मा राज्य पहिला राज प्रांत होते ना, हा प्रांतामुळे कित्तूर चन्नम्माचे एक राजवाडी त्यांनी युद्ध करून त्यांनी स्वतःचे राजवाडे होते त्यांचे. पहिला असं प्रांत नव्हतं, कर्नाटक हे महाराष्ट्र हा. असं गुजरात हा. असं नव्हतं. हा आता तसं काय झालं, हा कित्तूर चन्नम्मा काय होतं, मूळ साहेब म्हणून त्यांच्या हातात होतं. हा कित्तूर चन्नम्मा हातात नंतर त्यांना बरोबर एक त्यांना त्यावेळेस बक्षीस दिलं होतं त्याला जमीन, हा 100-150 एकर जमीन. हे मूळ हुबळी मूळ साहेब त्यांनी हो. मूळ साहेब म्हणून होतं त्यांच्याकडे, ते हो. देवता माणूस होता. हो ते देवता माणूस त्यांच्याकडे ते कित्तूर चन्नम्मा 150 एकर जमीन दिला. त्यासाठी ते हे गावाला हं. एमके हुबळी हं. म्हणजे मूळसान हुबळी म्हणून त्याला नाव दिला. हा म्हणजे त्यांनी मोठी होते, त्यांची दर्गा आहे मूळसा म्हणून, मोठी हा. दर्गा आहे. हा म्हणजे खान, त्यांचं आडनाव खान का? खान मुकुट खान मुकुट खान. मुकुट खान मुकुट साहेब. तुम्ही असं सांगत होतात मगाशी हा. की ही जी जमीन आहे हा. जी आता मंदिराला दिलेली आहे, दिलेले आहे पूर्वीची, ती जमीन मुस्लिम व्यक्तीने दिली, दिले पूर्वी दान दिली. दान दिले. त्यांचं काय नाव की यांनीच दिली? हा, ह्यानेच दिले. मूळ साहेब मंदिर आहे ना, हा ते पहिला होता. हा. किती ब्रिटिश म्हणजे काळावेळी हुबळी जी आहेत म्हणजे एमके हुबळीची हा. मूळ साहेब दर्गा आहे ना, त्यांच्या त्या दर्गाची जमीन अच्छा, त्यांची- त्यांनी मंदिराला म्हणून दान दिले. मान दिली एक म्हणजे तसं हिंदू आणि आणि मुस्लिम. मुस्लिम हा. यांचं ऐक्य, हा. ऐक्यच म्हणावं किंवा बंधुभाव म्हणावं, बंधुभाव. त्यांनी अत्यंत प्रेमाने आणि भक्तिभावाने ही मंदिराला मंदिर- जमीन संत दिली. आणि गावामध्ये मुस्लिम लोकसंख्या पण आहे. आहे ना, किती 50% असते? 50% आहे. 50%. म्हणजे निम्मे निम्मे आहे. निम्मे- निम्मे. मग हे मंडळी इकडे कधी मंदिरात येतात, येतात ना. उत्सवाला येतात? येतात ना उत्सवाला, दर्शनला अच्छा, येतात, मंदिरला. हा. तसं का नाही, भेदभाव का नाही, देवावर भेदभाव कोणी नाही. देवाबद्दल- धर्मावर धर्म त्याची असलं तरी हा भगवंताची धर्माला हो कोणी ह्याच्यामध्ये भेदभाव नाही. हा ओके ओके. हा. अच्छा, आता हे बघा, हे जे मंदिर आहे, हा. आता हे तुमचं प्रवेशद्वार आहे. हा. प्रवेशद्वार आहे, इथे तुम्ही विठ्ठल रुक्मिणीचं मला वाटतं हे काम सुरू आहे अजून. हा. आणि हा जो पाठीमागचा जो हायवे आहे, हा. हवे NH एकदम हायवे, हा पूल आहे नदीवरचा. तर हा मुंबई बेंगळुरू हायवे होय, मुंबई 6 पदरी आहे ना, म्हणजे 12 पदरी. 12 पर्यंत अजून काम सुरू आहे अजून चालू आहे. आणि पूर्ण काम झालं तर 10 तासात बेंगळुरू to बेंगळुरू मुंबई मुंबईला जाता येईल. जाते. आणि एकदम हायवेच्या कडेला होय, आणि एकदम नदीच्या कडेला सुप्रसिद्ध. हा. तुमचं हे मठ किंवा मंदिर मंदिर. आहे. याचं काय, मठाचं मंदिराचं नाव काय आहे तुम्ही? श्री क्षेत्र मल्लप्रभा जुने विठ्ठल रुक्मिणी मंदिर. जुने विठ्ठल रुक्मिणी. आणि मंदिर नाव अच्छा जुने विठ्ठल रुक्मिणी. अच्छा. आणि आता हा. इथं आता या बाजूने हे तुम्ही गेट वगैरे करणार हा, आहात ना? हे महाद्वार आहे. हे महाद्वार करणार. महाद्वार अजून अर्धवट काम झाले. अर्धवट काम झालं. पैसे नाही मुळे असं झाले. हा, हा, अच्छा अच्छा. येतील आणि तुमचं हा. काम पूर्ण होईल. हा, हा. हे बघा, हा जो फोटो आहे किंवा काय समाधी आहे तुळशी, हे काय कोणाचं आहे? हे मंदिरच्या वंशस्थ दुसरे नंबर हा. श्री हरिभक्त पारायण संत कल्लप्पा महाराज हा. यांची समाधी इथं घेतलेली आहे महाद्वाराला. संत नामदेव महाराज कसा घेतला अच्छा. तसं त्यांनी आम्हाला समाधी इथं महाद्वाराला पाहिजे म्हणून इथं यांनी घेतलं. आणि तिथे तुळशी उगवले जातात. वा, असं त्यांनी अच्छा. समाधी इथं हा. मला समाधी द्या हा, हा, इथं हा. महाद्वारला संतांच्या म्हणजे पाय हे लागू तुमचे दे. वडील? वडील हे तुमचे वडील, आपली वडील कल्लप्पा रुद्रप्पा महाराज, हा. श्री वैकुंठवासी हबप कल्लप्पा रुद्रप्पा महाराज. हा. पत्ता आहे जुने विठ्ठल मंदिर MK हुबळी. हम्म. आणि आता हे आपलं याच ठिकाणी हा. जुनं मंदिर होतं. वय याच ठिकाणी जुनं मंदिर होतं. हा बोर्ड दिसतोय, हा. बोर्ड दिसतोय. आता हा. याच्यामध्ये जे मराठी आहे ते मी वाचू शकतो, होय, होय. कन्नड वाचता येत हा, नाही. हा, हा. पण हे होर्डिंग कुठं तुम्ही इथेच लावलं होतं की हायवेच्या कडेला वगैरे लावलं होतं? पहिला इकडे लावलं होतं. अच्छा. त्याच्यावर मराठी लिहिले असं, श्री मलप्रभा श्री क्षेत्र जुने विठ्ठल रुक्मिणी मंदिर मठ MK हुबळी, म्हणजे गावाचं नाव. आणि स्थापना आहे 1928 सालची. 28. आणि खाली काय लिहिलंय ते वाचून दाखवा. श्री मल्लाप्रभा क्षेत्र हळे विठ्ठल रुक्मिणी मंदिर हा. आणि श्री राम मंदिर
संस्थान मठ मकर संक्रांती जात्रांचा आर्थिक शुभाशय अयोध्ये हे राम जन्मभूमी 22/1/2024 रोजी श्री राम प्राण प्रतिष्ठापने चालू असताना ते हे तुम्ही इथे काही संदर्भात कार्यक्रम देश केला? जनतेचे म्हणजे देशाची सर्व नागरिकांना आर्थिक शुभाशय. अच्छा. आणि ते रुद्रप्पा महाराजांचा त्याच्यावर फोटो आहे, तो मला वाटतं तुमचा फोटो आहे आणि तो तिकडे वडिलांचा फोटो आहे कन्नड मध्ये. तर कन्नड लोक वाचत असणार आहे. आता इथे इकडे आलं मंदिराच्या इथे समोर तुमची जीप दिसतीये. मला वाटतं हे वारीला वगैरे तुम्ही आळंदी पंढरपूरला जाता घेऊन येतो. जाता तेव्हा हे जीप तुम्ही घेऊन जाता. त्याच्यावर विठ्ठलाचं तुमच्या वडिलांचं आणि हे चित्र हे काय लिहिले कन्नड मध्ये? मलप्रभा क्षेत्र हळे विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि श्री राम मंदिर संस्थान मठ श्री क्षेत्र MK हुबळी असं त्याच्यावर लिहिलंय. आणि इथे जे आहे हे आषाढी वारी पायी दिंडी, हे आषाढी वारीचा पोस्टर चिकटवलंय तिथे. तिथं संत तुकाराम महाराजांचा शिळा मंदिरातला जुना मुखवटा जो आहे त्याचा फोटो आहे. पलीकडे श्री संत ज्ञानेश्वर माऊलींचा मुखवटा, समाधीवरचा जो मुखवटा तो आहे. पालखी आहे. आणि इकडे रुद्रप्पा महाराज आहेत, इकडे तुमचे वडील आहेत कल्लप्पा महाराज. आणि शासनाने प्रवेश पत्रिका दिलेली. शासनाने ती प्रवेश पत्रिका दिलेली, पोलिसांनी दिलेली आहे ना, म्हणजे दिंडीमध्ये गाडीची परवानगीचा पास थोडक्यात. आणि हे जुनं घर होतं का इथं? इथं पहिला जुनं घर होतं ह्या साईडला. आणि परत ते घर सोडून मंदिर बांधण्या वेळी जीर्णोद्धार करत होतो मंदिर. जीर्णोद्धार करता करता आम्ही त्यासाठी घर आपली वडील तिकडे बांधला. मग हे मंदिर हे जे आत्ताचं हे जे बांधकाम आहे हे बांधकाम कधीच आहे? हे आता 1999 ईस्वी मध्ये आपण हे बांधकाम चालू केले मंदिराचे जीर्णोद्धार. पूर्वीचे मंदिर होते ना ते आपण जीर्णोद्धार केले. अच्छा, पूर्वी जुनं मंदिर धर्मशाळेसारखं धर्मशाळेचे ते मंदिर आहे ना कवल्याचे, ते मंदिर आपण जीर्णोद्धार केले. अच्छा. हे दगड आणि हे सगळे इथलं स्थानिकच आहे का? अजून कुठून आम्ही आणलं बाहेरून आणून ते कॉन्टॅक्ट गौंडी कामाला ते आपण हे डायग्राम बाहेरून आणून इथे एका कोनाड्यामध्ये संत तुकाराम महाराजांची अत्यंत सुबक मूर्ती आहे. दुसऱ्या कोनाड्यामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांची मूर्ती आहे. आणि ज्ञानोबा तुकाराम असं जे वारकरी भजन म्हणत पंढरपूरला जातात, या दोन संतांच्या मध्ये सगळ्या संतांच्या नावाचा गजर केला असं वारकरी आपण मानतो. म्हणून प्रत्येक ठिकाणी हे तुकोबा आणि ज्ञानोबा माऊलीच्या मूर्ती असतात, फोटो असतात. रोज त्यांची पूजा अर्चा होते आणि त्यांचं भजन रोज होतं. तर इथे कर्नाटकातही तुम्ही इथे MK हुबळीमध्ये मलप्रभा नदीच्या काठी हे सुंदर असं मंदिर महाराजांच्या वडिलांनी आजोबांनी उभं केलं आणि त्यांचाच वारसा ते पुढे नेत आहेत. थोडंसं त्या मंदिराविषयी सांगा ना महाराज. तर तुम्ही सांगत होता ते नूतनीकरण केलं ते 1999 मध्ये आणि परत ते मंदिर जीर्णोद्धार चालू केला. जीर्णोद्धार आहे ना चालू केले, प्रारंभ केले. जुनं मंदिर सगळं खाली काढले, परत नवीन मंदिरला आपण बांधकाम करायला चालू केलं. चालू करताना ह्याला पैसे नाही, काही नव्हतं, फक्त भगवंताला पायाला लावून घेतलं. तुझं मंदिर सुंदर बनवायची आपली इच्छा आहे आणि तुझी मूर्तीसारखं जुन्या मंदिरमध्ये तू हे राहिलो होता, आता नवीन मंदिर बनवून असं हे करून म्हणून आपण हे चालू केला 99 मध्ये. मूर्ती पूर्वीच्याच आहेत? पूर्वीच्या मूर्ती, या मूर्ती पूर्वीच्या आहे. अच्छा, मग मूर्ती नव्याने नाही आणल्या? नवीन नाही. अत्यंत या मूर्ती आहेत आणि 21 दिवसांमध्ये त्या कारागिरांनी त्या तयारी बनवल्या. आमच्या आजोबाला तयारी करून. कुठे बनवल्या त्यांनी? त्या बेळगाव शापूर बेळगावला. आणि जशा बाहेर कोनाड्यामध्ये मूर्ती आहेत तशा इथे बाहेर पण ज्ञानेश्वर माऊलींची आणि पुणेवाले भक्तांनी दिले. हे कोणी दिले? पुणेवाले भक्तांनी. म्हणजे कात्रज म्हणजे ह्याची कात्रज साईडला हे बघा ते मंदिर आहे डोंगरावर, त्याच्या खाली हे राजस्थानवरून त्यांनी ऑर्डर करून
आम्हाला इथं मूर्ती पटली. मूर्ती आणून. 1,60,000 रुपये दोन्ही मूर्ती. दोन मूर्ती. त्यांनी मूर्ती आम्ही त्याला सांगितलं होतं मर महाराज देतो असं म्हणून त्यांनी दिलं. अच्छा, काय बात आहे. आणि हे तुमचे आजोबा आजोबांची त्यांची मी मूर्ती बनवायला लागले. मूर्ती चालू आहे त्यांची मूर्ती. आणि हे वरती जे लिहिलंय हे काय आहे? ते एकाने देणगी दिली आम्हाला. देणगीचा बोर्ड. मला हे अर्धवट काम झालं होतं. अर्धा झाल्यानंतर ते पूर्ण करा म्हणून त्यांच्याकडे मागितलं आपण. त्यांनी काय म्हटलं विचार करून त्याला 3-4 लाख रुपये द्यायला लागले. मग एवढा जमत नाही महाराज, तुम्हाला 1 लाख रुपये देतो म्हटलं. मग 1 लाख रुपये पैसेच द्या आपण, मग बाकी भक्ताकडे त्यांचे नाव घालून. पण हे इथले गावकरी, आसपासचे लोक किंवा कन्नड भागातले लोक किंवा इकडचं सरकार काही तुम्हाला मंदिराला किंवा ह्याला काही मदत? सरकारांची काही मदत दिली नाही. अच्छा महाराज सर लई मागितलं मी आमदारकडे, MLA कडे, किती मागून घेतलं तरी आमच्याकडे लक्ष दिलं नाही. स्थानिक लोक बी दिले नाही आम्हाला. कोणी आम्हाला मदत केली नाही. खरोखर म्हणजे बाहेरची लोक, गाव सोडून बाहेरची लोक, बेळगाव, हुबळी, कोल्हापूर, सातारा, पुणे, मुंबई, बेंगलोर, बಳ್ಳारी, होसपेठ, हुबळी, धारवाड, सगळी बाहेरची लोक आम्हाला मदत केलेली आहे मंदिरला. अच्छा, आता बघा इकडे अच्छा, हे पण दिंडीचा बोर्ड आहे. दिंडीचं श्री ज्ञानेश्वर प्रसन्न, स्थापना 1964 मध्ये. 1964 ला रुद्रप्पा महाराजांनी चालू केली, दिंडी सुरू केली. होय. आणि हे तुमच्या गाडीवर, ट्रकवर किंवा जीपवर तुम्ही लावायचे लावत असाल. आणि त्याच्यावर डिटेल आहे की सोमवार दिनांक 22/5/2017 आहे ना रोजी श्री क्षेत्र MK हुबळी ते शुक्रवार दिनांक 16/6/2017 रोजी आळंदी ते पंढरपूर. आणि खाली तुमचा पत्ता आहे आणि इकडे वडिलांचं नाव आहे. बाकी मंदिराचं बांधकाम छान आहे आणि आपले लावलेले आहेत इथे वडिलांचे डायग्राम सगळं. अच्छा, हे वडिलांचे डायग्राम असं मूर्त्या बनव सगळं, संतांच्या मूर्त्या आणि गणपतीच्या महाराजांची. इथं नामदेव महाराजांची पण मूर्ती आहे. मगाशी आम्ही सकाळी आलो, उंबरजवाला दिले, कराड जवळ उंबरज. एक मूर्ती एकेकाने दिले, भक्तांनी दिल्या. म्हणजे नामदेव महाराजांचं मगाशी आम्ही कारंजकर मारुती नामदेव मारुती सकाळी महाराज पूजा करत होते तेव्हा नामदेव महाराजांनी रचलेली देवाची युगे 28 विठेवरी ही आरती तर म्हणतच होते. पण नामदेव महाराजांचं जे पसायदान आहे ते पण महाराज म्हणत होते आरती नंतर. काय पसायदान आहे ते? नामदेव महाराजांची अकल्प आयुष्य माझी या सकळ हरीच्या दासा, कल्पनेच्या बाधा नवे कवने काळी, हे सर्व ही संत मंडळी सर्व सखी. संत नामदेव महाराजांची अत्यंत सुंदर अशी मूर्ती आहे. हे साईनाथ महाराज एकाने बेळगाववाले भक्तांनी दिले, बेळगाववाल्या भक्तांनी शिडी म्हणून दिले. रामाच आम्ही काय झालं होतं, विठ्ठल रुक्मिणीचे पहिलं होतं. आपण आतमध्ये जाऊया का 2 मिनिटं? या पहिला विठ्ठलाची आणि प्रथम विठ्ठलाची प्रतिष्ठापना केली आमच्या आजोबांनी. मग नंतर त्यांच्या आठवणात नंतर रुक्मिणी म्हणून 1 वर्ष का 5-6 महिन्यानं वर्षानं आणि मर्द रुक्मिणीला येऊन प्रतिष्ठापन केलं. म्हणजे कसं पंढरपूर मध्ये कसं विठ्ठल देव फक्त आलं होतं, भक्त पुंडलिकाला भेटायला प्रथम देव आला. नंतर वैकुंठामध्ये रुक्मिणी माता तिकडे होता. मग इथं देवाकडे वर द्यायला आले ना, पुंडलिकाला वर देताना मध्ये वर घेतलं नाही, म्हणजे देवाला तांबून घेतला भक्तांनी. मग रुक्मिणीला देवाला चिंती पडले, माझी बायको वैकुंठामध्ये वाट पाहते, फोन करू का, काय करू, फोन नाही का नाही. त्यावेळेस आकाशवाणी केला, मी आता इथं भक्ताकडे आले, भक्ताकडे इथं आम्ही भक्तांच्या अधिकारामध्ये भक्तांच्या ह्याच्यामध्ये आम्ही इथं आहे, तू पाहिजे तर ये, मी बोलतो, नाही तर तू तिथंच वैकुंठ ह्याच्यामध्ये त्याच्या सभाभवनमध्ये आराम राहावा तिकडे म्हणून विठ्ठलला पांडुरंगाने त्याला रुक्मिणीला सांगितलं. मग बायको नवऱ्याला सोडून कसं आम्ही थांबू. मग त्यांनी आला, येऊन येत बरोबर त्याच्या पाठी बाजूलाच तांबाला घ्यायला, मी तो थांबू नका इकडे माझ्याकडे, मला भक्त तिथे थांबलेला आहे, माझी तू ऐकणार ना, बायको मी तुझी बायको, माझी बायको तू माझी ऐकायला पाहिजे, मी माझ्या बरोबर थांबू नका, तू लांब थांबा. अच्छा, म्हणून पंढरपूरमध्ये विठ्ठलाचे मंदिर वेगळं आणि रुक्मिणीचे. पण विठ्ठल अगोदर आला आणि रुक्मिणी माता नंतर आलं. तसं तुमच्याकडे ही विठ्ठलाची मूर्ती अगोदर आणि 5-7 वर्षानं रुक्मिणीची मूर्ती आणून आमची. आणि हे श्रीराम ह्या ज्या मूर्ती आहेत, राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की, तर हनुमंतराया बसलेत पायाशी, इकडं
या हाताला उजव्या हाताला लक्ष्मण राय आहेत, हं. सीतामाई आहे डाव्या हाताला, आणि मंदस्मित चेहऱ्यावर असलेले हे रामराया कर्नाटकातल्या या मलप्रभा नदीच्या काठी विठ्ठल मंदिरामध्ये विराजमान आहेत. काही त्यांचं हे जे रूप आहे हे अत्यंत प्रेमळ, कुटुंब वत्सल असा हा श्रीराम आहे. सीतामाई आहे, लक्ष्मण, हे सहकुटुंब असलेलं आणि कुटुंब व्यवस्थेचं, राम दरबार आदर्श कुटुंब व्यवस्थेचं प्रतीक असं हे महाराष्ट्राच्या काय एकूण देशाच्या सर्व कानाकोपऱ्यांमध्ये हीच राममूर्ती, हीच संकल्पना, हाच कुटुंब वत्सल श्री रामराया लोकांच्या हृदयामध्ये आहे. मंदिरामध्ये जसा विराजमान आहे तसा तो लोकांच्या हृदयामध्ये आहे. तो भक्तांवर रागावत नाही, तो संतापत नाही, अत्यंत मायाळू असा हा वारकऱ्यांचा श्रीराम या मंदिरामध्ये आपल्याला बघायला मिळतो. आणि ही मूर्ती, रुक्मिणी मातेची मूर्ती फार सुंदर आहे. त्याचे नाकामध्ये सुंदर नाजूक नथनी आहे बघा, डोळे अत्यंत बोलके आहेत, आणि तिलाही यावं वाटलं विठ्ठलाच्या पाठोपाठ. जशी पंढरपूरला आली तशी इथे तसंच, इथे पण तशीच वर्षानं 5-6 महिन्यानं रुक्मिणीला आणल्या इथे आली. बरोबर, भक्त संत रुद्रप्पा महाराज असं आता असं जायचं असं जेव्हा ते काय केलं, विठ्ठल रुक्मिणीच्या आजोबांनी प्रतिष्ठापन केलं होतं. त्या मूर्तीनंतर आम्ही जीर्णोद्धार करताना मंदिर केलं. मंदिर नवीन करताना ते मोकळ जागा राहिली. त्याकरता आमच्या वडिलांनी आम्ही इच्छा केली, मधी काय बनवू, आता संत रुद्रप्पाच्या मूर्ती बनवून तिथं थांबू का. मग आमची वडिलांनी आम्ही बोलत होतो. मग मी वडिलांना सांगितलं, नको, आजोबांचे नको, देवासमोर देवाबरोबर आजोबांचे नको, आजोबांची मूर्ती परत आम्ही तिथं भजन मंडपामध्ये बसवू. इकडं आम्ही काय करू, कलियुगामध्ये, द्वापार युगामध्ये, त्रेतायुगामध्ये प्रभू रामचंद्र अवतार झालेला आहे. त्रेतायुगामध्ये रामनाम उपदेश केलेला आहे. त्या त्रेतायुगाच्या द्वापारयुगाच्या पाठीमागची प्रभू रामचंद्राची मूर्ती इथं आपण स्थापना करू म्हणून आपल्या वडिलांना आम्ही सांगितलं. आता हे द्वापारयुगामध्ये झालेलं आहे. शेवटी अवतार पांडुरंगाचा, बरोबर, ते अवतार आता कलियुगामध्ये पांडुरंगाची भक्ती. श्रीरामरायाची कुटुंब वत्सल अशा रामरायाची मूर्ती बसवण्याचं आणखी कारण वारकऱ्यांचा हा श्रीराम आहे, जसं आपण म्हणत होतो तसं. हा कुटुंब वत्सल आहे, कुटुंबात राहणार आहे. बायको आहेत, मुलं आहेत, भाऊ आहेत, भावजय आहेत, हे सगळं वारकऱ्यांना हेच अपेक्षित आहे. न लगती सायास सुखी येतो घरा नारायण, सुखी येतो घरामध्ये. त्याचं काहीतरी संन्यास घेऊन हिमालयात जावं, कुठे डोंगरदऱ्यांमध्ये जावं, आपलं अजिबात नाही. आपल्या संप्रदायामध्ये निवड संप्रदाय, आपल्या कुटुंबामध्येच परमेश्वर आहे. संसार धरूनच परमार्थ घडावा, म्हणून त्याचं प्रतीक म्हणून हे श्रीराम. आणि इथे आता हे ज्या कोनाडे आहेत याच्यामध्ये शिवलिंग आहेत. म्हणजे प्रभू म्हणजे कसं, रामाने 12 वर्ष वनवास केले, त्याच्यामध्ये वनवास केल्यानंतर शिवाची मूर्ती बनवून तिथं वनवासा ठिकाण देवलेलं होतं. त्या निमित्ताने आपण इथं 12 ज्योतिर्लिंग. अच्छा, ही 12 ज्योतिर्लिंग म्हणून 12 ज्योतिर्लिंग. कारण रामेश्वर, राम, श्रीराम हे श्री शंकराचे भक्त आणि श्री शंकर हे रामाचे भक्त. आता तुम्ही हे कोपऱ्यामध्ये या वारकरी पताका आहेत, दिंडी क्रमांक 124 रथामागे, आणि खाली कन्नड मध्ये काय लिहिले, कर्नाटक दिंडी नंबर 124 MK हुबळी. कर्नाटक दिंडी, दिंडीचं नावच कर्नाटक दिंडीचं नाव आहे. श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या आळंदी ते पंढरपूर या पालखी सोहळ्यामध्ये माऊलींच्या रथामागे 124व्या नंबरची ही दिंडी, कर्नाटक दिंडी. म्हणजे घेऊन आपली दिंडी एकटच कर्नाटक म्हणून नाव देतात, कर्नाटक नावाने. पालखी सोहळा, अख्ख्या महाराष्ट्र मग पालखी दिंड्या सोहळामध्ये आपली कर्नाटक दिंडी. म्हणजे इतरही दिंड्या असतील सगळी, पण तुमचं नावच कर्नाटक. त्याच्यामुळे लोकांना कळतं की हे लोक असते. लोक भरपूर. किती लोक असतात बरोबर? 450, 500, एक वर्ष 600 असते, एक वर्ष 350, 500 वगैरे लोक. त्या वर्षी 500 लोक. 500 लोक. अरे वा. आणि बहुतेक कन्नड का इकडच्या मराठी सगळं कर्नाटक. हे इथे हा बोर्ड दिसतो, हे काय बरं, हे नवीन तुमचा काय आराखडा? म्हणजे आपले काय मंदिर जीर्णोद्धार करायला ना, करणार त्याचे नकाशा. म्हणजे आता सुरुवाती नकाशा केलं होतं क्षेत्रमाला जुने विठ्ठल मंदिर, MK हुबळी, तालुका बैलमंगल, जिल्हा बेळगाव. हे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या प्रस्तावित इमारतीचे योजना आहे.
डेव्हलप हे इंजिनिअरिंग प्लॅनिंग म्हणजे डेव्हलपमेंट झाल्यावर असं दिसेल, हे असं दिसते. श्री विठ्ठल रुक्माई मंदिरावे बहार स्वरूप असे दिसेल नंतर झाल्यानंतर. अच्छा अच्छा. आणि तुम्ही दिंडीबद्दल सांगत होतात की दिंडीचं 500 लोक होते. मग तुम्ही इथून कसं जाता आळंदीला, म्हणजे आळंदीला जे प्रस्थान सोहळा असतो त्याच्यात सहभागी होता तुम्ही? म्हणजे इथूनच चालत, आपण इथून दिंडी चालत जाता तुम्ही? हो, इथून चालत 24 दिवस. इथून गाडीने आळंदीला? नाही 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 नाही, डायरेक्ट इथूनच चालत 24 दिवस, 1.5 महिना प्रवास आपली वर्षाला. अच्छा, आळंदीपर्यंत जायला किती दिवस? इथून 24 दिवस आळंदीला, 24 दिवस आळंदीला पोहोचतो. आणि तिथून पुढे परत 18 दिवस 18 दिवस पंढरपूर. ज्ञानेश्वरी अध्याय 18 आहे ना, तसं त्याप्रमाणे माऊलींच्या पालखी सोहळा 18 अध्याय, एक एक दिवस एक एक अध्याय माऊलीच्या पंढरपूर. हे काय ग्रंथ आहे? ते ग्रंथ आहे ज्ञानेश्वरी आणि एकनाथी भागवत, भगवद्गीता, तुकाराम गाथा. वारकरी संप्रदायामध्ये ज्ञान भक्तीलाही महत्व आहे. जसं नाम भक्तीला आहे तसं ज्ञान भक्तीला महत्व आहे. भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी. म्हणजे ज्ञान हवंय, पण त्याचा जास्त ज्ञान मिळालं की माणूस त्या ज्ञानाने अहंकारी होतो. म्हणून तो अभिमान नको. त्याच्यासाठी काय हवं? भक्ती हवी, श्रद्धा हवी, भावना हवी. हे जे आहे ना, हे वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान आहे. आणि वारकरी संप्रदायाचा जो पाया रचला, त्याची जी फिलॉसॉफी आहे, त्याचं जे तत्वज्ञान आहे, त्याचा जो प्रमाण ग्रंथ आहे, या प्रमाण ग्रंथाचं अशा पद्धतीने कुठेही तुम्ही जा, धर्मशाळेमध्ये, मंदिरामध्ये, वारकऱ्यांच्या घरामध्ये, असं छान त्याला गुंडाळून त्याची पूजा करतात, हार घालतात आणि डोक्यावर घेऊन मिरवणूक काढतात. नुसती डोक्यावर नाही, तर हे ग्रंथ त्यांनी डोक्यात घेतलेले असतात. त्याच्यातले अभंग त्यांना पाठ असतात. ज्ञानेश्वरी गाथा पाठ असणारे अनेक वारकरी आहेत. हे आता सांगत होते, त्यांचे बंधू आहेत थोरले, तर त्यांचा गाथा पाठ, अभंगाचा गाथा पाठ त्यांनी कन्नडमध्ये लिहिले. तुकाराम महाराजांचे अभंग कन्नडमध्ये पण लिहिलेत. वारकऱ्यांच्या हा जो ग्रंथाचा देव आहे, वारकऱ्यांचे जे फड आहे, म्हणजे आजरेकर फड असेल, वास्कर फड असेल, बहुतेक फळांमध्ये देहूकर फड आहे, सातारकर आहे, हे सगळे फड आहेत. आणि त्याच्या अंतर्गत सगळे वारकरी. मला वाटतं तुमची वास्कर फडावरची हे वास्कर फडाशी संबंधित दादासाहेब बाबासाहेब वास्कर महाराज, क्षेत्र वाशी आणि राहिले पंढरपूर. बरोबर. त्यांची मेन पड माऊलींच्या समोर दिंडी 1 नंबर वास्कर महाराज, म्हणजे ज्यांनी माऊलींचा पालखी सोहळा काढायला मदत केली, सुरू करायला. त्यांनी आणि शितोळे सरकार संस्थान कमिटी, कर्नाटक दिंडी म्हणून आपण चालू त्या वास्करांचे अनुयायी असं आपण म्हणूया. बरोबर बरोबर. तर हे मंदिर आता इथे ही तुकोबारायांची मूर्ती आहे. सकाळी तुम्ही त्यांच्याही प्रार्थना म्हणत होत्या, त्यांचे अभंग म्हणत होते. मला हे खूप चांगली गोष्ट वाटली की विठ्ठलाची आरती, ज्ञानेश्वरांची आरती, तुकाराम महाराजांची आरती, मग त्यांचे काही अभंग आरतीच्या वेळी हे कर्नाटकात ऐकायला मिळालं. एवढी सुंदर सुबक मूर्ती, प्रसन्न, अगदी पंढरपुरात गेल्यावर आपल्याला जसं वाटतं, सावळे सुंदर रूप मनोहर, किंवा राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया, कस्तुरी मळवट चंदनाची उटी, रुळे माळ कंठी भयजन, सकळही तुम्ही भागे सवा. तुकाराम महाराज तुकाराम महाराज अधीर होतात की हे सावळं सुंदर सुकुमार आयाबायांनी गर्दी केली आहे त्यांच्या समोर, तुम्ही थोडस बाजूला व्हा आणि माझ्या विठ्ठलाचं मुखदर्शन मला करू द्या, ते लोभस रूप मला पाहू द्या, असं तुकोबाराया वर्णन करतात. एवढी लोभस त्यांची शब्दकळा आहे आणि ती सगळीकडे पसरली. त्याप्रमाणे कर्नाटकात आजी बसल्या तिथे, आई आव्वा म्हणतात, ताई. कर्नाटकामध्ये काय ताई म्हणतात, ताई म्हणतात. आणि या आव्वा आहेत पार्वती आव्वा, ताई, पार्वतीबाई ताई. या आहेत महाराजांच्या, पुंडलिक महाराजांच्या मातोश्री. मी त्यांच्याशी बोलत होतो तेव्हा त्यांनी सांगितलं की मी अनेक वर्ष हे विठ्ठलाची भक्ती करते. लग्न झाल्यावर लहानपणी, तुमचं लग्न कधी झालं? मी 7 वर्षाचे असताना लग्न झालंय. मी मराठी बोलते म्हणून माझं सासरानं इकडेच ठेवून घेतले. मी तवाच्या तिथे माझी माहेर म्हणजे वारकरीच आहेत. अच्छा, माहेरात पण वारकरी? माहेर देवलत्ती खानापूर तालुक्यात. अच्छा. ते बाबा बी वारकरी होते, भाऊ बी वारकरी होते. मी वारकरी घरची इथे बी येऊन वारकरी सेवा करून घेत मी. वा, म्हणजे
वडील वारकरी, वडील भाऊ वारकरी, भाऊ वारकरी. वारकरी, सगळे बी वारकरी. आणि ते वारकरी म्हणजे पंढरपूरला आळंदीला होय जायचे, होय होय सगळं आषाढी वारी करायचे. आषाढी वारीच. वडील किती वर्ष वारी करत होते? आमची वडील हम्म. त्यांची लई फार दिवस झाले वारी. अनेक वर्ष केले, 40 वर्ष. 40 वर्ष वारी केली. तुम्ही कधी गेलात का पंढरपूरला? हो, कायम जायत होतो मी. अच्छा. आता म्हणजे मालक वारले तेव्हाच्या ना कवा गाडीत घेऊन जातात लेकर, दर्शन करून घेऊन घरी काय बरंगून येतात. मी आता चालत जात नाही, पण मुलं चालत जातात आता मुलं वारीत. सगळं वारी चालत जातात. दिंडी घेऊन सून आणि नातू सगळे जातात गाड्या वारीला. माहेरकडची माणसं अजून जातात का वारीला? जातात नाही, आता बी जातात. पंढरपूर तेवढं जातात आता. अच्छा. आमची भाऊ वारले हा. आता त्या गावची जात्यात येतात. तिथे बी जेवढ बांधण्यात आहे सगळं बी तिकडे सेवा करतात. इथं दर्शनाला लोक येतात का? कुठले कुठले येतात? याच्या कोणत्या सगळे येतात? कोणत्या सणाला येतात? दिवाळी, दसरा, संक्रांत? सगळे कायम येतात. अच्छा. कायम दर्शनला येतात जातात. कन्नड लोक पण असतात? कन्नड लोक, मराठी लोक, तुमची मुंबई, पुणा सगळीकडे वारकरी लोक इथे येऊन थांबून हा. वस्ती करून जातात. हा. आणि ते काय म्हणतात ते साधू संत हा. त्यांनी येतात. नागा साधू त्यांनी येतात. त्यांनी बी इकडे मुक्काम करून स्वयंपाक करून जेवण करून आम्हाला मिळून स्वयंपाक अच्छा. जेवतात. अच्छा. चांगलं लोक सगळं येतात. इथे यात्रा पण असते ना? हो, यात्रा ते कधी असते? शिवरात्री, मकर संक्रांती यात्रा असते. किती लोक येतात? लोक होते. अच्छा. लाख लोक. अच्छा, गर्दी असते तेव्हा गर्दी इथे. लई गर्दी. म्हणजे यात्रेत जसे ते पाळणे दुकाने वगैरे सगळे असतात, सगळे तसं असतात. हे सगळं भरतात बघा दुकान. हे सगळं. होय ना? होय होय. सगळं काय तुमचे महाराष्ट्रात कसं आमचं हे दिंडीचं आहे ना 16चं, तसं होत आहे ते 2 दिवस. अच्छा. आणि 8 दिवस थांबतात सगळं दुकानमध्ये लोक. चांगलं होत आहे. माळ लहानपणापासून आहे का हो, तुळशीची लहानपणा गळ्यामध्ये? असूनच आहे माळ. अच्छा. आमची मामाची वारी मला बरं. त्यांना माळ गाठवले होतं खरं, वारी म्हणून गाठवलं नेऊन होतं. हा. त्यांनी वारल्यावर माझी वारी गाठली. तुमची किती मुलं? माझं मुलं 5 मुलं होते. आता 3 मुलं आहेत. 2 मुलं वारले. वारकरी हे त्याने सगळे वारकरीच. वारे वा. ते सगळे तुमच्या वारकरी. बहिणी वगैरे माहेरकडचे बाकी सगळे वारकरी? सगळे वारकरीच आहेत. अच्छा. सगळे तुम्ही आहे ना मगाशी सांगत होतात मी मधली. हा. आम्ही 7 जण बहीण आहे. हा. एकच भाऊ होता हा. आणि तो बी वारला. तुम्ही वारकरीच होते. आता बहिणी आत म्हटल्यावर एकच बाई आमची मोठी बेन थोडंच वारकरी, त्याची नवरा बी वारकरीच होता. बरं. आता त्यांची लेकरं बी वारकरी आहेत. तुम्ही ना मगाशी मला सांगत होतात आता तुम्ही वयाच्या 7व्या वर्षापासून इकडे आलात. होय. आणि नदीच्या अगदी जवळ आम्ही बघतो नदीचं एवढं मोठं पात्र हा. आहे. तर तेवढं मला सांगा ना. मगाशी सांगत होतात तुम्ही नदी लहान असताना इथे होतं करा ते नदीचं माझं भया नाही. या ना, या आपण, तुम्ही मला ते दाखवा. कारण घराच्या मंदिराच्या एवढ्या जवळ काठोकाठ भरलेली नदी आहे. आणि वर्षानुवर्षे तुम्ही इथे राहताय. होय.